युद्ध इराण आणि अमेरिकेचं आणि अडकले 3 भारताचे खलाशी. प्रार्थना करूया देवाकडे की ते सुखरूप असतील म्हणून. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवर इराणचं पहिल्यापासून वर्चस्व आहे असं म्हणणारे लोक मूर्ख असतील, पण पक्षपाती नाही आहेत, कारण भूगोलासारखाच त्यांचा इतिहासही कच्चा आहे. 1501 साली इराण शिया झाला. सफाविड डायनेस्टी, लाखो सैनिक होते त्यांच्याकडे. त्याच्यानंतर काही वर्षांनी 15-20 पोर्तुगीज कार्ट्यांनी हॉर्मुज आयलंड जिंकलं आणि तिथे बाकडे टाकले. सफाविड लोकांनी त्यांना हुसकायचा प्रयत्न केला, बरेच दिवस केला, 121 वर्ष केला. त्यांच्याच्याने काही होत नव्हतं. मग एक नवीन व्यापारी कंपनी आली होती युरोपमध्ये, ईस्ट इंडिया कंपनी. इराणने त्यांना विचारलं, त्यांना लगेच उत्साह आला. त्यांनी एका दिवसात जाऊन पोर्तुगीजांना तिकडनं उखडलं आणि ते सगळं हॉर्मुज इराणलाच देऊन टाकलं. त्यांना सांगितलं की सगळं तुम्ही मॅनेज वगैरे करा, फुल ना फुलाची पाकळी म्हणून याच्यातून जे उत्पन्न होईल टोलचं तेवढं आम्ही ठेवतो. त्याच्यानंतर त्यांचं शेकडो वर्ष पूर्ण वर्चस्व होतं तिथे ब्रिटिशांचं. अहो, रूझवेल्ट, स्टॅलिन आणि चर्चिल भेटले ना 43 साली इराणमध्ये. इराणला सांगितलंच नव्हतं, तिकडे जाऊन पोचले. अचानक त्यांना सांगितलं, ए बबलू, इकडे यायचं नाही, इकडे आमची महत्त्वाची मीटिंग चालली आहे आणि इराणचा कंट्रोल आहे म्हणे. इराणला काय वाटलं की हॉर्मुजला त्यांनी बंद केलं तर अख्ख्या जगाचं नाक ते 2-3 मिनटं दाबू शकतील. अमेरिकेचा प्लॅन काय होता की अमेरिकेने हॉर्मुज बंद केलं तर इराणच्या नाकात आणि तोंडामध्ये सिमेंट ओतल्यासारखं आहे, कारण इराण कसं तगणार ना त्याच्याशिवाय. वाटलं होतं 3-4 दिवसात होऊन जाईल, पण एक गोष्ट अमेरिकेला कधी समजणारच नाही की जे IRGC आहे इराणचं, त्यांना 9 कोटी लोकांची काय नाही पडली आहे. त्यांना फक्त 9,000 लोकांना जेवायला खायला मिळतं एवढंच ते बघतात. त्याच्यामुळे ते 5 दिवस नाही, ते 50 दिवस जगू शकतात. म्हणून हे हॉर्मुजवरून लफडं चालू झालं आहे. तुम्ही म्हणाल मग भारताचे खलाशी अडकलेत, मग भारताने कोणाची बाजू घ्यायची? अमेरिकेने कदाचित त्या लहान मुलींच्या शाळेवर हल्ला केला असेल, त्या देशाची बाजू घ्यायची भारताने. अहो, पण ती चूक कोणी जगापुढे आणली? अमेरिकेच्या मीडियाने ना. असं इराणमधल्या मीडियाने म्हटलं असतं की तिथे त्यांनी शाळा मुद्दामून मानली तर त्याला त्या क्रेनवर लटकवला असता. त्या मुली मोठ्या होऊन त्यांचे केस नीट झाकले गेले नसते तर त्यांना लटकावलं असतं तिकडे. म्हणजे कधीतरी विचार करायला पाहिजे ना. म्हणजे अमेरिका असा वाल्या कोळी आहे जो कमीत कमी तोंडाने म्हणतोय तरी की मला वाल्मिकी ऋषी व्हायचं आहे आणि दुसऱ्यांना लुटतोय. IRGC म्हणजे वाल्या कोळी आहे, ते स्वतःच्या लोकांना लुटतं आहे. त्याच्यामुळे आता त्यांची पाळी आली आहे, आता त्यांना उडवून टाकायचं आहे. पण भारताने एक मास्टर स्ट्रोक केला आहे. नेहमी 4 आण्याच्या चिमण्या उडवून मास्टर स्ट्रोक म्हणतात, पण डेल्सी रॉड्रिगेज आली ना व्हेनेझुएलाची, तो भारताचा मास्टर स्ट्रोक आहे. मस्त होणार आहे आता रवी गोडसे.